महाराष्ट्रात जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल विभागाकडून आधी मोजणी, मग रजिस्ट्रेशन आणि फेरफार अशी नवी प्रक्रिया लागू करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. सध्या प्रचलित पद्धतीनुसार आधी रजिस्ट्रेशन करून नंतर मोजणी केली जाते, ज्यामुळे सीमारेषांवरील वाद, नोंदीतील विसंगती आणि तांत्रिक अडचणी निर्माण होतात. अनेकदा मोजणीसाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागते, ज्याचा थेट फटका शेतकरी आणि खरेदीदारांना बसतो. नव्या प्रस्तावानुसार जमीन मोजणीची प्रक्रिया केवळ 15 दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे व्यवहाराच्या सुरुवातीलाच जमीन क्षेत्रफळ, सीमारेषा आणि मालकी हक्क स्पष्ट होण्यास मदत होईल. परिणामी भविष्यातील वाद कमी होण्याची शक्यता असून फेरफार प्रक्रियाही अधिक जलद आणि अचूक होऊ शकते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नोंदीतील त्रुटींमुळे येणाऱ्या अडचणीही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि, या प्रणालीची अंमलबजावणी करताना महसूल यंत्रणेकडे आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधने आणि कार्यक्षम समन्वय असणे अत्यावश्यक ठरणार आहे. 15 दिवसात मोजणी पूर्ण करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक स्तरावर मजबूत यंत्रणा उभारावी लागेल. एकूणच योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हा प्रस्ताव जमीन व्यवहार अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.